नमस्कार मित्रांनो, एखाद्या मोठ्या श्रीमंत घरातलं पोरग जेव्हा मोठं होतं ते जर लाडात वाढलं असेल, पाहिजे ती गोष्ट त्याला वेळेत मिळत असेल, तो जे मागेल ते त्याला क्षणात हजर होत असेल, पोरा तू काही पण कर, आम्ही तुझ्या सपोर्टला आहोत असं त्याला घरातून वारंवार सांगितलं जात असेल, तर त्या पोराला ना कष्टाची किंमत असते ना इज्जतीची. त्याला असतो तो फक्त पैशाचा आणि प्रॉपर्टीचा माज. आणि याच माझापायी कधी तो स्वतःसोबत आपल्या पिढ्या सुद्धा बर्बाद करतो हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. होय मित्रांनो, मी बोलतोय पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या ॲक्सिडेंट केसबद्दल. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणी नगरमध्ये शनिवारी म्हणजेच 18 मेच्या रात्री रॅपिडमध्ये आलेल्या पोर्शे कारने टू व्हीलरला जोरात धडक दिली. या धडकेत टू व्हीलरवर असलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ज्या महागड्या पोर्शे कारने या टू व्हीलरला धडक दिली ती कार चालवत होता पुण्यातील एका बड्या बिल्डरचा अल्पवयीन मुलगा. त्याचं वय होतं केवळ 17.5 वर्ष. आणि विशेष म्हणजे या ॲक्सिडेंट नंतर त्या मुलाला एका दिवसात जामीन पण मिळतो आणि कोर्टाकडून शिक्षा मिळते ती अपघातावरती निबंध लिहिण्याची. भारतीय न्याय व्यवस्थेने दिलेल्या या हास्यास्पद शिक्षेनंतर हे प्रकरण महाराष्ट्रासोबतच देशभर गाजलं. हे प्रकरण थेट अंडरवर्ल्ड पर्यंत जाऊन पोहोचलं. जो अल्पवयीन पोरगा ती महागडी पोर्शे कार चालवत होता त्याच्या बापाची आणि आज्याची अनेक प्रकरणं बाहेर निघायला लागली. चला तर समजून घेऊया हे संपूर्ण प्रकरण. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते बघूया. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची आठवण, आपण अजूनही आपल्या एकदम ओके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. ही घटना आहे 18 मेच्या मध्यरात्री 3 वाजेच्या दरम्यानची. घटना घडली ते ठिकाण होतं पुण्यातील कल्याणी नगर परिसर. पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करत असलेले अनिश औधिया व अश्विनी कोष्टा हे दोघे तरुणी त्यांच्या पल्सर या टू व्हीलरवरून जात होते आणि त्याच वेळी त्यांच्या मागून येत होती भरधाव वेगात असलेली पोर्शे कार. ही कार चालवत होता पुण्यातील मोठा बिल्डर असलेला विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवाल. हा वेदांत अग्रवाल रात्रीच्या वेळी मित्रांसोबत पब मधून पार्टी करून येत होता. तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. अशा अवस्थेत त्याने ड्रायव्हरला बाजूला बसवलं व स्वतः गाडी चालवायला घेतली. काही क्षणांतच गाडी भरधाव वेगात पुण्याच्या रस्त्यावरती धावू लागली. कल्याणी नगर परिसरातील लँडमार्क सोसायटी जवळून अनिश आणि अश्विनी बाईकवरून जात असतानाच वेदांत चालवत असलेल्या भरधाव वेगातील पोर्शे कारने त्यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ते दोघेही गाडीवरून उंच उडून खाली पडले. अश्विनीचा जागीच मृत्यू झाला तर अनिशला हॉस्पिटलमध्ये नेताच क्षणी त्याचा सुद्धा मृत्यू झाला. अपघात स्थळी असलेल्या स्थानिकांनी ही कार चालवत असलेल्या 17 वर्षीय वेदांत अग्रवालला जोरात चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस स्टेशनमध्ये रात्रीचे सूत्र हालायला लागले. पुण्यातील एक आमदार रात्रीच्याच वेळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. पण आरोप काही असो, सर्वसामान्य लोकांसाठी हे आमदार इतक्या तत्परतेने येतात का? पण धन दांडग्यांच्या एका कॉलवर पोलीस स्टेशनमध्ये हे लगेच हजर होतात. असो, या प्रकरणात पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. कारण 2 जणांना दारूच्या नशेत कारने धडकवणाऱ्या वेदांत अग्रवालला 15 तासांच्या आतच जामीन मंजूर झाला. पण 2 जणांचा जीव घेणाऱ्याला इतक्या लवकर जामीन मिळालाच कसा? तर आरोपी वेदांत अग्रवालला जुवेनाईल कोर्टात हजर करण्यात आलं. इथे आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगत त्याला शिक्षा देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं. आणि अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिक्षा म्हणून या पोराला 300 शब्दांचा अपघातावरती निबंध लिहायला सांगून कोर्टाने काही अटींच्या आधारे जामीन देऊन पण टाकला. यानंतर हे प्रकरण पैसे घेऊन पोलीस दाबताय असा आरोप पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आणि यानंतर हे प्रकरण अजून प्रकाश झोतात आलं. हे प्रकरण गाजलं ते पोलिसांच्या भूमिकेमुळे. अग्रवाल कुटुंबावर पुणे पोलिसांचा वरदहस्त आहे हे काही नवीन नाही. या प्रकरणातून पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाची मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. अग्रवाल कुटुंब हे खूप श्रीमंत कुटुंब आहे. ब्रह्मा कॉर्प नावाची त्यांची कंस्ट्रक्शन कंपनी आहे. पुणे परिसरात त्यांचे अनेक हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे साहजिकच पोरगा लाडवलेला असणारच. आणि या लाडवलेल्या पोराच्या चुकीमुळे बापाला सुद्धा जेलचे दरवाजे बघावे लागले. कारण वेदांत अग्रवाल जी पोर्शे कार चालत होता ती आरटीओ पासिंग नव्हती. आरटीओ पासिंग नसताना सुद्धा गाडी पुण्याच्या रस्त्यावरती कशी धावत होती? यावर कार डीलर म्हणतो, आम्ही गाडी टेम्पररी रजिस्टर करून ओनरकडे दिली होती. पुढची जबाबदारी ही ओनरची असते, आमची नाही. पण रूल हा आहे की टेम्पररी नंबर प्लेटवरती गाडी फक्त आरटीओ ते घर आणि घर ते आरटीओ इतकीच जाऊ शकते. पण ही कार पुण्याच्या रस्त्यावरती बिनधास्तपणे फिरत होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आरटीओ पोलिसांनी याकडे लक्ष का दिलं नाही? की आरटीओचे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच असतात, पैसेवाल्यांसाठी नाही. गाडी आरटीओ पासिंग नसून अल्पवयीन मुलाला चालवायला देणे, मुलगा दारू पितो हे माहीत असताना सुद्धा त्याला मित्रांसोबत पब मध्ये पार्टी करायला परमिशन देणे, अशा 2 FIR वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरती दाखल करण्यात आल्या. FIR दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हा फरार होता. पण पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली. हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप करून डांबून ठेवलं
वेदांच्या ऐवजी तू गाडी चालवत होता असं सांगून गुन्हा स्वतःच्या अंगावरती घे, तुला पाहिजे ते देतो असं वेदांच्या आजोबांनी ड्रायव्हरला आमिष दाखवलं. धमक्या सुद्धा दिल्या. त्यामुळे ड्रायव्हर गंगाधर पुजारी यांनी वेदांचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली व पुणे पोलिसांनी सुरेंद्र कुमार अग्रवालला सुद्धा अटक केली. आणि हा वेदांचा आजोबा काही साधा सुद्धा नाहीये. याचे तर थेट अंडरवर्ल्ड पर्यंत संबंध निघाले. सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि छोटा राजन यांचे संबंध होते. 2007-8चा विषय आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालने छोटा राजांचा हस्तक असलेला विजय तांबट याची बँकॉकला जाऊन भेट घेतली होती. भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात छोटा राजांनी त्याची मदत करावी म्हणून ही भेट होती. त्यानंतर 2009 मध्ये अजय भोसले हे शिवसेनेच्या तिकिटावरती वडगाव शिरीक मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत होते. तेव्हा त्यांच्यावरती हल्ला झाला, पण त्यातून अजय भोसले वाचले. त्यानंतर प्रकरण समोर आलं. छोटा राजांसोबत सुरेंद्र कुमार अग्रवालचं नाव सुद्धा या प्रकरणात आलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोक्का लावणं अपेक्षित असताना सुद्धा फक्त IPC कलम लावण्यात आला होता. चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक सुद्धा करण्यात आली नव्हती. विचार करा, पुणे पोलिसांचा अग्रवाल कुटुंबावरती किती दिवसांपासून वरदस्त आहे ते. एवढंच नाही तर या अपघात प्रकरणातील पुराव्यांमध्ये सुद्धा छेडछाड करण्यात आली. अल्पवयीन वेदांत अग्रवालचा ब्लड चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण इथे डॉक्टरांनी त्याचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले व त्याच्याऐवजी दुसऱ्याचे म्हणजे ज्याच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण नाही त्याचे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट देण्यात आले. आणि हे सर्व करण्यासाठी खूप मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं सुद्धा उघड झालं. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. वेदांत अग्रवालला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. आधी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस व ज्यांनी ऍक्सिडेंट बघितला त्या प्रत्यक्षदर्शींना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. नंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या मदतीने ब्लड सॅम्पल बदलण्यात आले आणि यासाठी 3 लाखांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं. ऍक्सिडेंट होण्याआधी हा वेदांत अग्रवाल मित्रांसोबत जवळजवळ एकूण 70,000ची दारू पिला. पहिल्यांदा पुण्यातील कोजी पब मध्ये 12 वाजेपर्यंत तो दारू पित होता. इथे त्यांचे बिल झाले 48,000. त्यानंतर तो मित्रांसोबत ब्लॅक मॅरियट पब मध्ये गेला. तिथे त्यांनी 21,000ची दारू पिली. या प्रकरणानंतर पुण्यातील पबचा विषय पूर्ण ऐरणीवर आला. त्यानंतर पोलिसांनी या पब्स विरोधात कारवाई केली. अनेक पब सील केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 131 ठिकाणी धाडी टाकून 49 पबवरती कारवाई केली. हे पब इतक्या दिवसांपासून बेकायदेशीरपणे चालू होते. लोकांनी आवाज उठवल्यावरती मग कारवाई झाली. मग इतके दिवस हे पब कुणाच्या आशीर्वादावर सुरू होते? अनेक जण म्हणतायत तसे हप्ते सुरू होते का? आणि वेदांत अग्रवालला जो जामीन मिळाला ना तो रविवारी मिळाला. रविवारच्या दिवशी सर्व शासकीय कामकाज बंद असताना सुद्धा पुणे न्याय बाल मंडळाचे सदस्य डॉक्टर DL धनवडे यांनी रविवारच्या दिवशी 2 जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवालला जामीन मिळवून दिला. यामध्ये सुनावणीसाठी 2 सदस्यांना उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल असतो, पण इथे त्याला सुद्धा बायपास करण्यात आलं. आणि कोर्टाने ज्या अटी शर्ती लावून जामीन मंजूर करून दिला त्या अशा होत्या की वेदांतने 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करायचं, सायकोलॉजिस्ट कडे जाऊन उपचार घ्यायचे, भविष्यात कुठे अपघात झाले तर दिसलं तर अपघातग्रस्तांना मदत करायची आणि विशेष म्हणजे अपघातावरती 300 शब्दांचा निबंध लिहायचा. वाह, भारतीय न्यायव्यवस्था. या न्यायव्यवस्थेला एक प्रश्न विचारावा वाटतो की जर इथे वेदांत अग्रवाल ऐवजी एखादं गरीबाचं पोरगं असतं तर रविवारी तुम्ही कोर्टाचं कामकाज चालू ठेवलं असतं का? नसतंच चालवलं. म्हणजेच याचाच अर्थ गरीब व श्रीमंत यांच्यासाठी न्याय वेगवेगळे आहेत. या प्रकरणात 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलं. उशिरा रिपोर्ट देणं, कर्तव्यात हलगर्जीपणा करणं यामुळे PI राहुल जगदाळे व PSI विश्वनाथ तोडकर यांना निलंबित करण्यात आलं. या प्रकरणात अजून अनेक गोष्टी समोर येणार आहेत, पण एका श्रीमंत बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराला ज्याने 2 जीव घेतले त्याला वाचवायला पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी किती धावधाव करत होते. जे पोलीस एखाद्या गरीबाची चूक नसताना सुद्धा त्याच्यावरती धावून जातात तेच पोलीस या पोराला पिझ्झा बर्गर पुरवत होते. जी न्यायव्यवस्था एखादा निर्णय घ्यायला वर्षानुवर्ष लावते तीच न्यायव्यवस्था सुट्टीच्या दिवशी या पोराला जामीन देते. जो आमदार ज्याला लोक चांगल्या भावनेने निवडून देतात तो ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी न जाता, ज्यांना गाडीने उडवलं त्या तरुणीला बघायला हॉस्पिटलमध्ये न जाता पोलिसांवरती दबाव आणायला आणि एका श्रीमंत बड्या बापाच्या पोराला वाचवायला थेट पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री जातो. तर हे सर्व का? त्या पोराचा बाप धनाढ्य आहे म्हणून? गरिबांसाठी तुम्ही इतकी तत्परता दाखवाल का? अशाने पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी यांच्यावरचा लोकांचा विश्वास कायमचा उरेल तो फक्त द्वेष आणि राग. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एकदम ओके YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.